लॅपटॉप अनबॉक्सिंग करणार. लॅपटॉपचं बॉक्स स्पेअर राहिलं काही कारण आज हा लॅपटॉप अनबॉक्सिंग करणार. हा लॅपटॉप दाखवणार कोणता हा लॅपटॉप 4 GB आपण लॅपटॉप अनबॉक्सिंग करणार. हा लॅपटॉप मला दिसत असेल आणि याच्यावर तुम्ही समजून जा. माझा लॅपटॉप लेनोचा लॅपटॉप आहे. सोबत अनबॉक्सिंग याच्यावर तुम्हाला याची माहिती दिलेली कोणते कोणते कोर्सेस कोणते कोणते काय ते पण आपण करणार आहे. चालू करू. ते 8 GB लाईट नाही वाईट लाईट आहे नुसती बॅकलाईट वाईट लाईट आहे. रायझन 5 NVIDIAचा GeForce RTX 3050 6 GB ग्राफिक कार्ड आहे डेडिकेटेड आणि रायझन 5 7000 सिरीजचा प्रोसेसर AMDचा आणि याच्यामध्ये चार्जर त्यासोबत आपली ॲक्सेसरीज आली आपण ऑफलाईन मागवला होता ऑफलाईन घेतला होता ॲक्सेसरीज आले आणि त्याचा चार्ज आहे त्याच्यासोबत आपल्याला माऊस फ्री भेटला होता आणि अजून 2-3 वस्तू फ्री भेटल्या ते घरीच आहेत माऊस पण तुम्हाला दाखवतो ब्राईटनेस वाढवतो दिसू शकतो बाकीचे दिसत आहे त्याचा चार्जर एकदम फास्ट चार्जर आहे 170 वॅटचा चार्जर आहे की जो ह्या लॅपटॉपला फुल पॉवर देतो तर या लॅपटॉपमध्ये आपण कोडिंग गेमिंग आणि बऱ्याच काही गोष्टी व्हिडिओ एडिटिंग स्ट्रीमिंग यूट्यूबवर या गोष्टी आपण या लॅपटॉपवर करू शकतो आपण करणार आहेत गेमिंग आणि ते करणार आहे आपण आपलं स्टडीचं पण करणार कोडिंग लॅपटॉप हा 4K सपोर्ट करतो व्हिडिओ एडिटिंग सपोर्ट करतो की जे तुम्हाला कळून जाईल तर आता मी जे व्हिडिओ एडिट करणार आहे लॅपटॉपवरच एडिट करणार आहे ते नक्की सांग कशी होती कशी नाही ओके हा लॅपटॉप तुम्हाला केले परफेक्ट तर हे आहेत लॅपटॉपचे पोर्ट्स तर आपल्याला हे इथे USB पोर्ट भेटतं इथे HDMI इथे इथरनेट इथं पण USB पोर्ट आहे आणि इथं चार्जिंग पोर्ट आहे इथं लाईट लागते चार्जिंगला लावली या साईडला काहीच नाही लेनोची ब्रँडिंग आहे या साईडला येलो क्यू त्याच्या मॉडेलचं आहे मेन म्हणजे या साईडला इथं पण USB पोर्ट आहे एक हेडफोन जॅक आहे 3.9 mm इथं कॅमेराचं हे बटन आहे आणि कॅमेरा बंद पण करता येतो चालू पण करता येतो म्हणजे हे आणि इथं टाईप पोर्ट आहे थंडरबोल्ट डिस्प्लेमध्ये 144 हर्ट्जचा पॅनल आहे की जो फुल HD मध्ये आहे 15.6 इंचेसचा तर अजून याच्यामध्ये तर तुम्ही बघू शकता की AMD Ryzen 5 7235HS प्रोसेसर आहे जो की आपल्याला 3.20 GHz पर्यंत क्लॉक स्पीड प्रोव्हाइड करतो 12 GB रॅम आहे त्याला आपण अपग्रेड पण करू शकतो 24 GB नंतर 32 GB पर्यंत जी स्पीड आहे 4800 MT/s
6 GB चा ग्राफिक कार्ड आहे NVIDIAचा GeForce RTX 3050 जो की डेडिकेटेड GPU आहे आणि 512 GB स्टोरेज आहे जी की आपल्याला सॅमसंगची भेटते. Windows 11 होम सिंगल लँग्वेजमध्ये येतं याच्यामध्ये. हा आपल्याला त्याच्यातून भेटलेला माऊस. असं माऊस आहे. क्लिकचा आवाज नाही येते एवढा. ओके. इथून खोलून त्याच्यामध्ये सेल टाकायचा. आपलं नॉर्मल रिमोटचं नाही, रिमोटचा सेल. यास ह्या त्याचा कनेक्टर जो की आपण असं काढू शकतो. असं काढून लॅपटॉपमध्ये लावून द्यायचं. ओके. तर सेल टाकलेलं आहे, चालू आहे माऊस. ओके. शक्यतो तुम्हाला गेमिंग करायची असेल तर गेमिंग माऊस आणि गेमिंग कीबोर्ड घ्या वायर्डवाला, तो बेस्ट राहील. आणि हा आहे त्याचा 170 वॉट चार्जर की तो त्याला फास्ट चार्जिंग सांगणार आहे. याची प्राईस अराउंड हा जो लॅपटॉप आहे मला ऑफलाईन मार्केटमध्ये 83K पर्यंत भेटलेला आहे, जो की चांगल्या प्राईज रेंजमध्ये आत्ताच्या ह्याच्यामध्ये. कारण की रॅमचे प्राईज आणि त्याची प्राईज वाढलेले आहेत, त्याच्यामुळं लॅपटॉपचे त्याचे पण प्राईज वाढलेले आहेत. ते पण आपल्याला बेस्ट ऑफरमध्ये दिलेलं आहे त्यांनी प्रोव्हाइड करून. तुम्हाला पण घ्यायचं असेल तर कमेंट करा. तुम्हाला या लॅपटॉपमध्ये अजून काय काय करावंसं वाटते ते पण सांगा, म्हणजे आपण करू शकतो. हा आपला होता लॅपटॉपची अनबॉक्सिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.